वो विशेषत तक के है तो आगे हो चुके धरे यार ले घलो नहीं काहे ये भाग्य लो नहीं समझे ना अरे इक्के बार आई क्या हो कपड़े पड़ गए ओदुला गाड़ फटा थी अब साले ओरा के ओला तानो चढ़ा दे वहां ओला अपने मारे चले बोरे मग तुमचे होत का याचे होत ये नहीं क्या बोले नहीं ये नहीं है किसान के बस यही बताना है है 7 टन का अरे नाटिका
गोंदिया जिल्ह्यामध्ये साधारणतः 90%च्या वर शेती ही धानाची शेती होते. जवळपास 2 लाख हेक्टरच्या वर धानाची रोवणी या जिल्ह्यामध्ये होत असते आणि आधारभूत किमतीमध्ये आपण धान खरेदी करतो. परंतु यावर्षी मिलर्सनी भरडाई करता धान न उचल केल्यामुळे आज जवळपास 8 महिन्यापासून जे धान खरेदी संस्था आहेत त्यांच्या गोदामात धान पडून आहे. मार्केटिंग फेडरेशनचे धान तर सुरक्षित आहे, परंतु आदिवासी भागातील त्या ठिकाणी गोदामच नसल्यामुळे आज तो उघड्यावर धान आहे. फार मोठा नुकसान आज म्हणजे शासनाचा होत आहे आणि यामध्ये फक्त अर्धा किलोची घट, तो नियम आहे 48 तासामध्ये धान उचल झाल्यानंतर अर्धा किलोची घट, परंतु आज 8 महिने झाले आणि म्हणून एकीकडे धान खरेदी करणाऱ्या संस्था ही सुद्धा घट वाढवून मागत आहेत आणि दुसरीकडे राईस मिलरसुद्धा त्यांना जास्त भरडाई मिळावी याकरतासुद्धा त्यांचे आंदोलन सुरू आहे. याकरता वेळोवेळी संबंधित जिल्हाधिकारी आणि शासनालासुद्धा आम्ही या गोष्टी सर्व त्यांच्या कानावर टाकलेल्या आहेत. परंतु आज माझा स्पष्ट मत आहे की आपला जो अन्न विभाग आहे, अन्नपुरवठा विभाग हा या बाबतीमध्ये उदासीन आहे आणि म्हणून या बाबतीमध्ये लवकर लक्ष घातलं पाहिजे आणि आज जो शासनाच्या कोट्यावधी रुपयांचं नुकसान होत आहे तो सुद्धा आपल्याला थांबवता येईल. याकरता लवकरात लवकर कारवाई अन्न पुरवठा विभागाने केली पाहिजे आणि कारण शेवटी या सर्वांचा परिणाम शेतकऱ्यावर होणार आहे आणि म्हणून वेळोवेळी आम्ही अनेक चांगले निर्णय आपल्या धान खरेदीमध्ये जे क्लिष्टता होती ती दूर करण्याचा प्रयत्न केलेले आहेत. आता धान कुठेही विक्री करू शकतो, यामुळे शेतकऱ्यांना फार मोठा दिलासा मिळालेला आहे आणि वेळोवेळी जे बोनस असतील किंवा ज्या बाबी असतील त्याबद्दल नेहमी आम्ही उच्च आवाज विधानसभेमध्ये उचलला आणि त्याची फलश्रुतीसुद्धा शेतकऱ्यांना मिळाली आहे. धान खरेदी केंद्रांना 2 किलो घट मिळालीच पाहिजे, कारण की मार्केटिंग फेडरेशन जेव्हा धान खरेदी करण्याचा पत्र देतो संस्थांना, त्या पत्रामध्ये नमूद आहे की आपण 1 महिन्याच्या आतमध्ये धान उचल करणार आहे आणि धान त्यांनी उचल केला नाही. आज 7-8 महिने झाले. गोंदिया जिल्ह्यामध्ये मार्च महिन्यापासून तर जुलै महिन्यापर्यंत टेम्परेचर मोठा असतो, म्हणजे मार्च एप्रिलला कमीत कमी 32-38पर्यंत जातो आणि मे जूनला तर तो 48-47 एवढा जातो. म्हणजे टेम्परेचरमध्ये एखाद दुबळा पतला माणूस राहतो, मरण पावतो, म्हणजे एवढा टेम्परेचर असतो आमच्याकडे. मग तो धान आहे, तो धान तर पूर्ण मॉइश्चर साफ होईल ना. त्याच्यामध्ये संस्थेला काय मिळते? संस्थेचं काम कसं आहे? शेतकऱ्यापासून धान घेणे आणि शासनाच्या निर्देशाप्रमाणे राईस मिलला धान देणे. फक्त त्याचं काम एक एजंटचे आहे आणि त्याला जो कमिशन मिळतो आहे त्याच्यामध्ये तो पूर्ण आपले एम्प्लॉई वगैरे सर्व ठेवतो. ह्या सर्व गोष्टी, ह्या सर्व बाबी त्याच्यामध्ये आहेत आणि सर्व बाबी असताना संस्थापक तो एकदम जाईल तोट्यामध्ये. म्हणून सरकारनं एकदम सहानुभूतीपूर्वक विचार करून संस्थे जे चालक आहे त्यांना कमीत कमी 2 किलो घट त्यांनी मंजूर केली पाहिजे अशी त्यांना विनंती आहे. हंगाम 23-24मध्ये जी खरेदी झाली गोंदिया जिल्ह्यामध्ये, खरीप हंगामामध्ये एकूण 24,77,000 क्विंटल खरेदी झाली होती. तसेच रब्बी हंगामामध्ये 4,72,000 खरेदी झाली आहे. खरेदी नोव्हेंबर, डिसेंबर, मार्च, एप्रिल आणि आजपर्यंत म्हणजे 30 जून अखेर खरेदी रब्बीची संपुष्टात आली. पूर्णपणे हंगामामध्ये जवळपास 30 लाख क्विंटल खरेदी मार्केटिंग फेडरेशनमार्फत खरेदी करण्यात आली. ज्यावेळेस राईस मिलरचे धानाचे उचलबाबत त्यांनी करारनामे निविदा भरल्या होत्या, मात्र त्यानंतर ते करारनामे करीत नव्हते. त्यांच्या मागणी अटी शर्तींमुळे धान भरडाईस 6 ते 7 महिन्याचा उशीर झालेला आहे. तर आता नुकतेच राईस मिलरनी करारनामे करून या कार्यालयाकडे BG, FDR, TDR जमा करण्यात येत आहे. त्यानुसार त्यांना सबेड संस्थेचे धानाची देण्यात येत आहे. मात्र सबेड संस्थांच्या काही अटी शर्ती असल्यामुळे माननीय जिल्हाधिकारी महोदय तसेच प्रधान सचिव मंत्रालय यांच्याकडे सबेड संस्थेच्या शिष्टमंडळाची मीटिंग आयोजित करण्यात आलेली होती. त्यामध्ये अर्धा% घट जी शासनाने दिली होती त्यामध्ये 1% घट ही प्रपोजल
मंत्री महोदयांच्या मान्यतेस्तव ठेवण्यात आल्याची बाब माननीय सचिव साहेबांनी सुद्धा सर्व सभ्य संस्थांच्या प्रतिनिधींना दिली. तसेच त्यांना धान भरडाईसाठी देण्याबाबत त्यांनी सूचित केलेले आहे. त्यानुसार DO मिलरला देण्यात येत असून अनेक संस्था धान भरडाईसाठी मिलरला धान देत असल्याचे निदर्शनास येत आहे. ज्या संस्था या कार्यालयाच्या DOनुसार मिलरला धान देण्यास टाळाटाळ किंवा विलंब करतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल.